दर्शको नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आमचं विजन आहे की निवडणुका संपल्यावर राजकारण थांबावं आणि समाजकारण चालू व्हावं. विधानसभेच्या या रणांगणामध्ये आपण आता उतरलाय. लोकांशी भेटताय, लोकांशी बोलताय, संवाद साधताय. काय लोकांच्याकडून प्रतिक्रिया काय आहे? लोकांच्यातून एक अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मला मिळत आहे माझ्या उमेदवारीला. जी फूट पडलेली आहे त्यावरून आता जे मतदार आहेत, जी लोक आहेत, राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला मानला जातो, तर ती लोक नेमकी आता कुणासोबत आहेत? कार्यकर्ते आहेत, मतदार आहेत, ते ह्या निवडणुकीत पण आदरणीय पवार साहेबांच्या बरोबरच राहणार आहेत. जी नुकसान भरपाई मिळते ती अतिशय अपुरी आहे. ती एक भरीव नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, पण त्याचबरोबर या पूर परिस्थितीशी कायमस्वरूपी उपाययोजना. बेळगाव वेंगुर्ला हायवे गेल्या वर्षात 32 लोक मृत्युमुखी पडलेत. म्हणजे ही फार गंभीरपणे घेण्याची गोष्ट आहे. निसर्गानं नटलेला तालुका म्हणताय, पर्यटनाच्या दृष्टीनं प्रचंड क्षमता आहे. 4 मोठे किल्ले इथं आहेत. त्यामुळे इथं आपल्याला रेड झोनमधली इंडस्ट्री नको आहे, आपल्याला ग्रीन किंवा ऑरेंज झोनमधली इंडस्ट्री आहे. चंदगडमध्ये 2009 त्यांनी प्रवेश केला. 2009 प्रवेश केल्यानंतर आम्ही म्हणायचो की दादा तुम्ही चंदगडच्या प्रेमात पडलाय. शैक्षणिक सुविधा आणण्याचा प्रयत्न केला, रोजगार आणण्याचा, पण वेळ अपुरा पडला त्यांना. एक 3.5 वर्षातच त्यांचं निधन झालं. आणि चंदगडसाठी एक त्यांनी फार मोठं स्वप्न जे बघितलं होतं की हा तालुका जिल्ह्यात नंबर 1चा झाला पाहिजे, ते स्वप्न कुठंतरी अधुरं राहिलं. ह्या लोकांना एक माझ्या वडिलांनी उपमा दिली होती की ही चंदगडची माणसं फणसासारखी आहेत. वरनं काटेरी दिसली आहेत तरी आतनं अतिशय गोड आहेत. आणि खरोखर आहेत, चंदगडचे लोक रोखठोक बोलतात, मागचं काय हातचं ठेवून बोलत नाहीत, पण जे बोलतात ते सत्य बोलतात. त्यामुळे माझं त्यांना आव्हान आहे की अजूनही तुम्ही स्वग्रही परतावं आणि आपण सगळी मिळून या चंदगड गडिंग्लज आजऱ्याच्या विकासासाठी एकत्रितपणे प्रामाणिकपणे काम करूया. मोहाला कुठल्याही प्रकारे बळी पडू नका. पुढची 5 वर्ष सुरक्षित करायची असतील तर विचार करा. दर्शको नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. चंदगड विधानसभा निवडणूक आज या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत नंदाताई बाभुळकर ताई आहेत. ताई नमस्कार. खरं बघायला गेलं तर माझा पहिला प्रश्न आहे, विधानसभेच्या या रणांगणामध्ये आपण आता उतरलाय. लोकांशी भेटताय, लोकांशी बोलताय, संवाद साधताय. काय लोकांच्याकडून प्रतिक्रिया काय आहे? लोकांच्यातून एक अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मला मिळत आहे माझ्या उमेदवारीला. याला कारण आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास, स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांनी जे आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत गडिंग्लज चंदगड आजरा या विभागात केलेली शाश्वत विकासाची कामं, आणि एक सुशिक्षित महिला चेहरा आणि एक नेतृत्व जे प्रत्येक आंदोलनात, लढाईत ह्या लोकांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून लढलेला आहे. ह्या सर्व अनुषंगाने लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. खरं बघायला गेलं तर आपण आता म्हटलात की पवार साहेबांचा असलेला विश्वास. खरं तर चंदगड विधानसभा मतदारसंघ म्हटलं तर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. आता त्यामध्ये फूट पडलेली आहे, आणि जी फूट पडलेली आहे त्यावरून आता जे मतदार आहेत, जी लोक आहेत, राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला मानला जातो, तर ती लोक नेमकी आता कुणासोबत आहेत? 1995 पासून स्वर्गीय कुपेकर साहेबांनी या विभागाचं नेतृत्व केलं ते 2012 पर्यंत. त्याच्यानंतर 2013, 2014 आणि अगदी 2019 पर्यंत पण आदरणीय पवार साहेबांच्याच विचाराचा उमेदवार इथं निवडून आलेला आहे. त्यामुळे ही जनता जी आहे ती पवार साहेबांच्या विचाराची, कुपेकर साहेबांच्या विचाराची आणि निष्ठेबरोबर राहणारी जनता आहे. त्यामुळे ह्याही निवडणुकीत मला खात्री आहे की जे कुणी आमचे कार्यकर्ते आहेत, मतदार आहेत, ते ह्या निवडणुकीत पण आदरणीय पवार साहेबांच्या बरोबरच राहणार आहेत. ग्रामीण भाग आहे, बरेच आव्हानं आहेत. त्या आव्हानांच्याकडे बघून क्षेत्रफळाच्या दृष्टीनं मतदारसंघसुद्धा तसा मोठा आहे आणि ग्रामीण आहे. त्या आव्हानांच्याकडे बघताना कसं वाटतं? चंदगड मतदारसंघ हा जवळजवळ 300 वाड्या वस्त्या असा एक विस्तारित मतदार गाव आहेत, विस्तारित मतदारसंघ आहे, छोटी छोटी गावं आहेत. पण माझा प्रयत्न राहणार आहे प्रत्येक वाडी वस्तीत पोचण्याचा. तुम्हाला माहिती आहे चंदगडमध्ये 19 धनगरवाडे आहेत. तर अशा प्रत्येक छोट्या वाडी वस्तीत पोचण्याचा एक प्रयत्न आम्ही गेले 6 महिने करायला लागलो लोकसभेच्या निवडणुकीपासून. तिथले प्रश्न समजावून घेण्याचा इथं आधीही मी काम केलेलं आहे. त्यामुळे बऱ्यापैकी इथल्या प्रश्न जे असतील, शेतीचे प्रश्न आहेत, जंगली जनावरांचे प्रश्न आहेत, पुरामुळे येणारे प्रश्न आहेत, रोजगारांचे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत, या सर्व प्रश्नांची जाण असल्यामुळे त्या दृष्टीनं इथं पुढे काम करायचं ह्यासाठी ह्या निवडणुकीत आम्ही उतरलो आहोत. तर बघायला गेलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये पासून आपण सुरुवात केलेली आहे असं म्हणताय की लोकसभेमध्ये सुद्धा या भागातून महाराजांना चांगल्या पद्धतीनं मतदान पडलं, तर त्यामध्ये आपला कशा पद्धतीनं वाटतं?
शाहू महाराजांची उमेदवारी जाहीर झाली हं. त्यावेळी एक खूप चांगलं वातावरण निर्माण झालं होतं. महाराजांच्या बरोबर संभाजीराजे विशेषतः आणि संयोगिताराजे यांच्या बरोबरीने चंदगड गडिंग्लज आजरा हा आम्ही पिंजून काढला होता. प्रत्येक छोट्या मोठ्या गावात आम्ही जाऊन पोचलो होतो आणि लोकांच्यातून एक प्रचंड भावना होती. यावेळी जशी महाराजांच्या उमेदवारीबद्दल एक स्वच्छ चारित्र्य, पण त्याचबरोबर गद्दारीच्या विरुद्ध अशी ही निवडणूक झाली होती आणि त्यामुळे खूप चांगल्या प्रमाणात आमच्या प्रयत्नांना यश आलं. काय विजन घेऊन चालणार आहात? लोकांना कशा पद्धतीने आश्वासित केलेलं आहे? आमचं विजन आहे की निवडणुका संपल्यावर राजकारण थांबावं आणि समाजकारण चालू व्हावं. आज चंदगडमध्ये विशेष करता चंदगड तालुक्यात एक प्रचंड क्षमता आहे. निसर्गानं लटलेला हा तालुका आहे. इथली मुलं मुली सुशिक्षित आहेत, महिला पण खूप चांगल्या प्रकारे शिक्षण घेत आहेत. तर ह्या तालुक्याचा एक विकास शैक्षणिकदृष्ट्या झाला पाहिजे. युवकांच्या महिलांच्या हाताला रोजगार देऊन त्यांना सक्षम करणं गरजेचं आहे. आरोग्याच्या दृष्टीनं अजून बऱ्याच इथं कमतरता आहेत. आरोग्याच्या दृष्टीनं हा तालुका सक्षम केला पाहिजे. जसं एक 100 खाटांचं हॉस्पिटल आलं पाहिजे, कॅन्सर सेंटर आलं पाहिजे. जी आता आरोग्य केंद्र आहे तिथं बऱ्यापैकी स्टाफ नाही आहे, तर आरोग्याच्या दृष्टीनं सक्षम केला पाहिजे. शेतीचा विचार केला तर काजूला अजून हमीभाव नाही आहे. इथं काजूची शेती मोठ्या प्रमाणात होते. काजूला हमीभाव मिळवून द्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. GST सारख्या कर्जामुळे शेतकऱ्याचं कंबरडं मोडलंय. ही कसे GST कमी करता येईल किंवा शेतीवरचा रद्द करता येईल ह्यासाठी विधानसभेत असेल किंवा जिथं असेल तिथं हे प्रश्न सोडवायला पाहिजेत. नैसर्गिक संकटं पुरासारखी मोठी येतात, त्यामुळे जे होणारं पिकाचं नुकसान आहे अतिशय अगदी म्हणजे जी नुकसान भरपाई मिळते ती अतिशय अपुरी आहे. ती एक भरीव नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. पण त्याचबरोबर या पूर परिस्थितीशी कायमस्वरूपी उपाययोजना, मग गाळ काढणे असेल, ह्या सगळ्या योजना केल्या पाहिजेत. बऱ्याच ठिकाणी दळणवळणाच्या सुविधा नाही आहेत, पूल करणं गरजेचं आहे. रस्ते बऱ्याच ठिकाणी नाही आहेत, ते करणं. आता बेळगाव वेंगुर्ला हायवे गेल्या वर्षात 32 लोक मृत्युमुखी पडलेत. म्हणजे ही फार गंभीरपणे घेण्याची गोष्ट आहे. ह्या दुरुस्त्या असतील किंवा बेळगाव सावंतवाडी रेल्वे आहे की ज्यानं ह्या सगळ्याच विकासाला चालना मिळणार आहे. अशा अनेक गोष्टी इथं करण्यासारख्या ज्या करण्याची इच्छा आहे. आता आपण बोलताना एक बोललात की तरुणांच्यासाठी रोजगार. खरं बघायला गेलं तर नैसर्गिक संसाधने या मतदारसंघात बरेच आहेत, भरपूर आहेत, पण तरुणांना रोजगार नाही. MIDCचा कोणता मोठा प्रकल्प नाही, उद्योगधंदे नाही. त्याच्याबद्दल काय सांगा? चंदगडमध्ये कृषीवर आधारित उद्योग येणं अतिशय गरजेचं आहे. कारण हा निसर्गरम्य तालुका आहे. त्यामुळे इथं आपल्याला रेड झोनमधली इंडस्ट्री नको आहे, आपल्याला ग्रीन किंवा ऑरेंज झोनमधली इंडस्ट्री आहे. तर काजूवर प्रक्रिया करणारी इंडस्ट्री इथं आली पाहिजे. रताळी बटाटा मोठ्या प्रमाणात होतोय, त्याच्यावर प्रक्रिया करणारी इंडस्ट्री इथं आली पाहिजेत. महिलांना घर बसल्या काम मिळावं असे रोजगार इथं येणं गरजेचं आहे. निसर्गानं नटलेला तालुका म्हणताय, पर्यटनाच्या दृष्टीनं प्रचंड क्षमता आहे. 4 मोठे किल्ले इथं आहेत. तुम्हाला माहिती आहे, गंधर्वगड आहे, कलानंदीगड आहे, पारगड आहे, म्हैपाळगड आहे. तर किल्ले पर्यटन, निसर्ग पर्यटन, कृषी पर्यटन ह्या दृष्टीनं विकसित केलं आणि हॉटेल इंडस्ट्री इथं आली तर मुलांना इथल्या इथं, महिलांना इथल्या इथं रोजगार मिळेल. ही विजन ठेवून आम्हाला पुढे जायचं आहे. हे विजन आपलं एकतर आहेच. खरं बघायला गेलं तर आज आपण बाबासाहेबांच्या या वाड्यामध्ये आहे. बऱ्याचशा आठवणी आहेत, बरेचसे काही किस्से असतील आणि काही अपुरी व्हिजनसुद्धा असतील. त्यांचं काय व्हिजन होतं या मतदारसंघाला धरून? काय सांगाल त्याच्याबद्दल? आठवणी जर का सांगायचं झालं. गडिंग्लज आजरा या विभागात कुपेकर साहेबांनी जवळजवळ 40 वर्ष काम केलं होतं. तिथं प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांनी विकास केला. एक बारामती उभी करायची असं एक त्यांचं स्वप्न होतं आणि जे त्यांनी गडिंग्लजमध्ये मग चित्री प्रकल्प असेल, नंतर उच्चंगी प्रकल्प असेल, सरफनाला, आंबेहोळ हे त्यांनीच कुदळ मारलेले प्रकल्प करून हा भाग सुजलाम सुफलाम केला आणि चंदगडमध्ये 2009मध्ये त्यांनी प्रवेश केला. 2009मध्ये प्रवेश केल्यानंतर आम्ही म्हणायचो की दादा तुम्ही चंदगडच्या प्रेमात पडलाय. जिथं जाईल तिथं ते सांगायचे की प्रति महाबळेश्वर केला पाहिजे. तर त्यांचं एक विजन होतं की पर्यटनाच्या दृष्टीने ह्या तालुक्यात प्रचंड क्षमता आहे, पण इथं दळणवळणाच्या सोयी नाहीत, त्या पहिला केल्या पाहिजेत. त्याच्यावर त्यांनी लक्ष दिलं. महिलांचे प्रश्न, त्यांच्या डोक्यावरची घागर उतरवायचं हे जे त्यांचं स्वप्न होतं, त्या दृष्टीनं त्यांनी पेयजल योजना आणल्या असतील. मुलांसाठी मग शैक्षणिक सुविधा आणण्याचा प्रयत्न केला, रोजगार आणण्याचा, पण वेळ अपुरा पडला त्यांना. एक 3.5 वर्षातच त्यांचं निधन झालं आणि चंदगडसाठी एक त्यांनी फार मोठं स्वप्न जे बघितलं होतं की हा तालुका जिल्ह्यात नंबर 1चा झाला पाहिजे, ते स्वप्न कुठंतरी अधुरं राहिलंय. खरं बघायला गेलं तर ह्या चंदगड तालुक्यातली माणसं सुद्धा तशी प्रेमळ आहेत, कणखर आहेत. गडी चंदगडी जिल्ह्यातले भारी असे म्हटले जातात. ह्या लोकांच्या बद्दल काय वाटते, काय सांगा?
ह्या लोकांना एक माझ्या वडिलांनी उपमा दिली होती की ही चंदगडची माणसं फणसासारखी आहेत, वरनं काटेरी दिसली आहेत तरी आतनं अतिशय गोड आहेत आणि खरोखर आहेत. चंदगडचे लोक रोखठोक बोलतात, मागचं काय हातचं ठेवून बोलत नाहीत, पण जे बोलतात ते सत्य बोलतात. आणि एकदा त्यांनी ठरवलं, एखाद्या नेतृत्वावर विश्वास केला की त्याच्यात बदल घडत नाहीत. ही चंदगडची ताकद आहे. AVSच्या लढाईत मी बघितलं एवढी प्रचंड लढाई, पण जेव्हा चंदगडची जनता रस्त्यावर ह्या आंदोलनात उतरली त्यावेळी एवढा मोठा 200 कोटीचा जिंदाल यांच्या मालकीचा प्रकल्प घालवल्याशिवाय थांबली नाहीत. ही चंदगडची ताकद आहे. खरं बघायला गेलं तर ताई, आता घरातूनच आता उमेदवारी दुसरी एक येत आहे. संग्राम कुपेकर त्यांनी एक पोस्टर व्हायरल करत 24 तारखेला तुम्ही सुद्धा या आपला फॉर्म भरायला, अशा पद्धतीचं हे केलेलं आहे. त्याच्याबद्दल काय प्रतिक्रिया द्याल? संग्राम कुपेकर हे माझे बंधूच आहेत. आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि स्वर्गीय बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा राजकीय प्रवास घडलेला आहे. त्याच्यात ते मोठे झालेले आहेत. त्यामुळं माझं त्यांना आव्हान आहे की अजूनही तुम्ही स्वग्रही परतावं आणि आपण सगळी मिळून या चंदगड गडिंग्लज आजऱ्याच्या विकासासाठी एकत्रितपणे प्रामाणिकपणे काम करूया. खरं बघायला गेलं तर 30 ते 35 दिवसांवरती निवडणूक आहे. लोकांना काय संदेश द्याल, काय सांगाल? लोकांना माझी विनंती आहे की क्षणिक मोहाला बळी पडू नका. अनेक उमेदवाऱ्या येतील, अनेक आश्वासनं दिली जातील, त्यामुळे क्षणिक मोहाला कुठल्याही प्रकारे बळी पडू नका. पुढची 5 वर्ष सुरक्षित करायची असतील तर विचार करा की तुमच्यासाठी एक उच्च शिक्षित, एक प्रामाणिकपणे समाजकारण करण्याच्या मानसिकतेतून जी उमेदवारी तुमच्यासमोर पुढं आलेली आहे, आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांचं विकासाचं विजन घेऊन आलेली जे नेतृत्व तुमच्यासमोर येतं आहे, त्यांना आपण ह्यावेळी संधी द्यावी, एवढंच मी आज मतदारांना सांगेन. खरं बघायला गेलं तर चंदगड विधानसभा मतदारसंघ, या विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून आपला KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुरू असलेला कार्यक्रम विधानसभेचं ढोल आणि मुद्द्याचं बोल, त्या माध्यमातून आपण विविध मतदारांशी, उमेदवारांशी भेटतोय, त्यांच्यासोबत चर्चा करतोय. खरं बघायला गेलं तर मतदारसंघ ग्रामीण आहे, आव्हानं भरपूर आहेत आणि ही काय आहेत आणि नेमकं त्या संदर्भात, त्या आव्हानांच्यावरती उमेदवारांच्याकडून व्हिजन काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. ताईने आता आपल्यासोबत संवाद साधला आणि त्यांचं नेमकं व्हिजन काय आहे हे आपल्यासोबत स्पष्ट केलेलं आहे. तुर्तास तरी या व्हिडिओसह मी इथं थांबतो. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील सह मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.